12 बालगायकांमधून ठरणार विदर्भाचा उत्कृष्ट स्वर। 12 बालगायकांच्या मुखातून निघणारे स्वर 30 ऑगस्ट रोजी दत्ता मेघे सभागृहाच्या परिसरात गुंजणार आहे। अलीकडे पार पडलेल्या हिंदी गीत गायन स्पर्धेत या 12 बालगायकांची निवड करीत महाअंतिम सामन्यात गायनाची संधी मिळाली आहे। या 12 बालगायकांमधून विदर्भाचा उत्कृष्ट स्वर निवडला जाणार आहे। मेघे अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवातील स्वर वैदर्भी गीत गायन स्पर्धेसाठी विदर्भातील 12 बालगायकांची निवड करण्यात आली। सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाद्वारे गणेशोत्सवानिमित्त आयोजित स्वर वैदर्भी सिने गीत गायन महाअंतिम स्पर्धेसाठी बालगायकांची निवड करण्यात आली। दरवर्षी स्वर वैदर्भी ही स्पर्धा विदर्भातील बालगायक व कलावंतांसाठी पर्वणी ठरली आहे। यावर्षी होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी विदर्भातील श्रीमयी चिंचोडकर अकोट जिल्हा अकोला, नभा फांजे वरुण तायडे अमरावती, ईश्वरी दळवी आरवी, निलय भूप धामणगाव रेल्वे, सावी तेलंग नागपूर, मनस्वी खळसे बाभुळगाव, मनीष वरघट यवतमाळ, जानवी बांबटकर विदिशा वाटकर वर्धा, कावेरी खराडे वरुड, समर्था सोरटे हिंगणघाट या 12 बालकुमार गायकांच्या निवड करण्यात आली आहे। सावंगी येथे गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात हे नव्या पिढीतील प्रतिभावंत बालगायक सिनेगीत व लोकगीतांचे सादरीकरण करणार आहे। सावंगी मेघे वर्धा येथे पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सवातील स्वर वैदर्भी हिंदी गीत गायन स्पर्धा घेण्यात आली। यात ही निवड झाली। या स्पर्धेचे उद्घाटन अभिमत विद्यापीठाचे महासंचालक डॉक्टर राजीव बोर्ले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सांस्कृतिक महोत्सव संयोजक डॉक्टर आशिष अंजणकर, परीक्षकगण, संगीत तज्ञ सूरमणी वसंत जळीत, तबला वादक श्याम सरोदे, गायिका डॉक्टर भैरवी काळे मोहदुरे यांची उपस्थिती राहिली। 30 ऑगस्ट रोजी स्वर वैदर्भी महाअंतिम स्पर्धा सावंगीच्या दत्ता मेघे सभागृहात होणार असून सर्व स्पर्धकांना रोख पुरस्कार, स्वर वैदर्भी सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे। माझं नाव आहे ईश्वरी, मी सेकंड स्टँडर्ड आहे। माझ्या गाण्याचे बोल आहे सत्यम शिवम सुंदरम। सुंदरम सुंदरम